कोपरगावमध्ये आयशर टेम्पोमध्ये 21 गोवंश जनावरे आढळले असून पोलिसांनी कारवाई करत 5 आरोपींवर गुन्ह्याची नोंद केली आहे। कोपरगाव शहरातून सकाळी 10 वाजेच्या सुमारास येवला रोडच्या दिशेने जात असलेल्या एका आयशर वाहनामध्ये बेकायदेशीरपणे 21 गोवंश जातीचे प्राणी नेताना सापडले आहेत। या प्राण्यांना अत्यंत अमानुषपणे चारा पाण्याविना कोंबून नेलं जात होतं। कोपरगाव शहर पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन सर्व प्राण्यांची सुटका करून त्यांना गोशाळेमध्ये हलवलं असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। सदर आयशरमध्ये गायी, वासरं आणि बैल यांचा समावेश असलेले एकूण 21 गोवंश जातीचे प्राणी होते। पोलिसांनी या प्रकरणामध्ये विनोद रवींद्र माइनकर, गोरख चव्हाण, सुनील गणेश चव्हाण, नितीन हेमा राठोड, उमेश हेमा राठोड अशा 5 आरोपींच्या विरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। संपूर्ण हस्तगत मालमत्तेची अंदाजे किंमत 5,90,000 रुपये इतकी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। कोपरगाव शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या गोवंश प्राण्यांची मोठ्या अन्यायापासून सुटका झाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे हे करीत आहेत। येस9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।